मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला बुधवारी सुट्टी असते, कामकाज बंद असते। आपणाला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करावा 9850015558। रावेरमध्ये आल्यावर अलंकार ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे असं सांगायचं आणि मग ती मंडळी माझ्याकडे आपणाला घेऊन येतील। असो, पण केव्हाही मात्र मोबाईल करूनच आपण यावं, कारण माझे दौरे असतात महाराष्ट्राच्या बाहेर म्हणून। असो, आपण काल गणेशाविषयी पहिला भाग पाहिला, आज आपण दुसरा भाग बघणार आहोत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया। श्री गणेशाशी ही देवता आहे, 33 कोटी देवतापेक्षा एक आगळी आणि वेगळी अशी ही देवता आहे। त्याचं स्वरूप वेगळं आहे, त्याचं कार्य वेगळं आहे, त्याचे भक्तगण पण आहे। आपण जर बघायला गेले तर काही वैष्णवपंथी आहे, काही शिवपंथी आहे, परंतु गणपतीचे पूजक श्रद्धावान हे लहान बालकापासून युवकापर्यंत, वृद्धापर्यंत, विवाहितापासून अविवाहितापर्यंत, स्त्रियापासून पुरुषांपावतर, कुमारिकापासून विवाहितापावतर सर्वांची आवडती देवता ही श्री गणेश आहे। असं महत्त्व या देवतेला आहे। या देवतेचं कार्य सर्वव्यापी आहे। प्रत्येकाचं कार्य आपण जर पाहायला गेले 33 कोटी देवापैकी तर प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळं आहे, परंतु श्री गणेशाचं कार्य हे सर्वव्यापी आहे। म्हणून सर्वव्यापी असल्याकारणाने सर्वांची आवडती ही देवता गणेश आहे। हिंदू संस्कृतीमध्ये ओम श्री गणेश स्वयंभू देवतेपासूनच झाली आहे। खऱ्या अर्थाने मानवनिर्मित अगोदर ओम श्री गणेशाचे स्थान मानावयास हवे। त्या अगोदर शून्यवत हा शब्द आपणास वापरावास लागला तरी शून्य पूर्वच म्हणायला हवे। प्राचीन प्रारंभी वेद, ऋग्वेद यातही श्री गणेशाचे वर्णन आपल्याला सापडते। असा कुठलाही धर्मग्रंथ नाही, असले कुठलेही पुराण नाही की ज्यात गणेशाचा उल्लेख नाही। पृथ्वी निसर्ग निर्मितीत जे काही विरोधात्मक शक्ती निर्माण झालेली होती, पहिल्या प्रथम त्यांचा नायनाट करण्यासाठी ओम श्री गणेशाचीच उत्पत्ती झाली आहे। कारण त्यांना सृष्टी निर्माण करण्याची होती आणि हे विघ्नविनाशक आहे। म्हणून आपल्याला पहिला जो गणपती होता हा तो विघ्नकर्ता होता। विघ्नकर्ता असतानाच तो विघ्ननाशकही होता असा म्हणून आपणास असे आढळून येते की पूर्वीचा जो प्राचीन प्राथमिक गणपती होता तो विघ्नकर्ता होता, कारण त्यांना राक्षसाचा नायनाट करायचा होता। ओम श्री गणेश विघ्नकर्ता झालेले आहे। पूर्ण भारतात वर्तमान स्थितीत महाराष्ट्रात श्री गणेश उत्सव साजरा केला जातो। वर्तमान स्थितीमध्ये विघ्नहर्ता म्हणून नावाजलेलं आहे आणि आपण तसं संबोधन करतो। पण आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीय उत्सव हा म्हणायला हवा, कारण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात महाराष्ट्रात हा सर्वाधिकरित्या साजरा केला जातो। श्री गणेश संप्रदाय पण यात आहे। श्री दत्त संप्रदायाप्रमाणे महाराष्ट्रात सर्वाधिक गणेश संप्रदाय पण आहे। ते निखळ गणेशाचे भक्त आहेत। पुराणात व इतर प्राचीन ग्रंथात श्री गणेशाचा उल्लेख आढळून येतो। श्री गणेशाची विविध नावे, विविध रूपे, विविध कथा आपल्याला गणेश पुराणात किंवा इतरत्र मुद्गल पुराणात किंवा ऋग्वेदामध्ये किंवा आपण ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, महाभारतात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तरी पण शंकर पार्वतीचा पुत्र आहे हे सर्वच ठिकाणी आपल्याला आढळून येते। गणपती नाव महाराष्ट्रात आहे, विनायक नाव दक्षिण भारतात अधिक चालते। अधिक प्रचलित विनायक नाव म्हणजे विजयी नेता असं म्हणून संबोधित आहे। गणेश म्हणजे गणाचा नायक। हेरंब नावाचा उल्लेख पण आपल्याला
गणपतीच्या नावात दिसून येतो. दीनदयाळू कनकवळाळू म्हणूनही असा आपल्याला गणेशाचं अवतार कार्य आपल्याला दिसून येते. वक्रतुंड नव्हे तर वक्रशुंड. आरतीमध्ये पुष्कळसे लोक वक्रतुंड म्हणतात, पण तो चुकीचा शब्द आहे. वक्रशुंड म्हणजे वाकडी सोंड, वाकड्या तोंडाचा गणपती नाही आहे, हे लक्षात घ्या. आपण काहीतरी बोलतो, अशुद्ध बोलतो, हे लक्षात घ्यायला हवं. वाकडी सोंड असा उल्लेख आहे. आरती म्हणताना वक्रतुंड न म्हणता वक्रशुंड म्हणावे. एकदंत परशुरामाने तसेच काही ठिकाणी रावणाने गणपतीचा एक दात मोडलेला आहे, म्हणून त्याला एकदंतसुद्धा नाव आहे. लंबोदर म्हणजे मोठ्या शरीराचा, मोठ्या पोटाचा, मोठ्या उदराचा म्हणजेच लंबोदर गणेशाचा उल्लेख केला जातो. विघ्नेश्वर म्हणजे विघ्न निर्माण करणारा, विघ्नकर्ता ओम श्री गणेश, नंतर विघ्नहर्ता विघ्नेश्वर असं पण नाव गणपतीचं आहे. अर्थ बदलून विघ्न दूर करणारा ईश्वर असं आहे, त्याला विघ्नेश्वर म्हणतात. मुळात श्री गणेश हा मातृपितृ भक्तीचीच देवता आहे. आता या ठिकाणी मी सर्वांना सांगण्याचे, माझे मार्गदर्शन करण्याचे आहे की गणेश देवता ही मातृपितृ वंदनीय आहे. मग जे जे काही गणपती उत्सव साजरा करत असतील, जे काही गणपती पंथीय असतील त्यांनी आपल्याला या ठिकाणी हे उल्लेख करायचा आहे की जे काही गणेश संप्रदाय असतील त्यांनी मातापित्यांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर गणेश संप्रदायामध्ये सामील होऊन उपयोग नाही. जे जे गणपती बसवत असतील, विनायक बसवत असतील, लहान मोठी मूर्ती बसवत असतील, सार्वजनिक मूर्ती बसवत असतील, घराघरात मूर्ती बसवत असतील, त्यांना एक अट आहे की मातापिता आणि सासू सासरे यांची सेवा करणं, तरच तुमच्या घरात गणेश स्थापनेचं महत्त्व येईल. नाही तर तो शून्य होत आहे, ते नुसता मातीचा गोळा, मातीचं मूर्ती आहे, एवढंच तुमच्या लक्षात यायला हवे. आता मुळात श्री गणेश हा मातृपितृ भक्तीचीच देवता आहे, हे लक्षात घ्या. शंकर पार्वती माते श्री गणेशांनी जी प्रदक्षिणा घातली, त्याच गणेशांनी पृथ्वीपेक्षाही म्हणजे पूर्ण जगापेक्षाही, खरे तर पूर्ण विश्वापेक्षाही माता पितांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कार्तिक स्वामी सगळं जग फिरायला गेले, परंतु गणपतीने मात्र मातृपितृ हे सर्वच जगत जेत आहे, पूर्ण सर्व आहे. म्हणून मातृपितृंना वंदन करून आपली ती शर्यत जिंकलेली आहे आणि त्यांचं महत्त्व आद्यपूजेत झालेलं आहे. मातापितांना अधिक महत्त्वाचं स्थान जर कोणी दिलं असेल तर ते आद्य गणपतींनी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 33 कोटी देवी देवतांची पूजा श्री गणेशांनी कधीही केलेली नाही. त्यांच्या पूर्ण वाङ्मयामध्ये आपल्याला तसं आढळून पण येत नाही. परंतु गणेशांनी मातापिता यांचं वंदन करून, त्यांचे पूजन करून त्यांची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. श्री गणेशांनी 33 कोटी देवापैकी एकाही देवताचे पूजन केलेलेच आपल्याला आढळत नाही आणि अथवा प्रदक्षिणाचाही केल्याचा उल्लेख कुठेही नाही, कुठेच सापडत नाही. यामुळे जी मंडळी गणपतीची स्थापना करीत आहे त्यांनी मातापिता, सासू सासरे, आजोबा आजी यांचे पूजन, मान सन्मान, सेवा शुश्रूषा केलीच पाहिजे, तरच गणेश आपणास प्रसन्न होईल, नाही अन्यथा नाही. मातृपितृची सेवा पूजन तर करायलाच पाहिजे, पण प्रदक्षिणा जर कोणी मारली आहे का आसपाव तर नाही. किती वैगुण्य आहे, किती अज्ञान आहे, किती अहंगणा आहे, किती आपण मोठे आहोत. कुठल्याही महाराजांची पूजा करा, कुठल्याही देवी देवतांची पूजा करा, तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा, कितीही गंगेमध्ये डुबकी मारा, तरी तुम्हाला गणपतीचं आद्यपूजन हे केल्याशिवाय तुमची कुठलीच पूजा प्राधान्य पावणार नाही. म्हणूनच आता गणपतीची पूजा करायची असली तर गणपतीला आवडणारी जी गोष्ट आहे, मातापितांची सेवा, सासू सासरीची सेवा ही करायलाच पाहिजे. नाहीतर गणेशाची आपणावर वक्रदृष्टी झालीच म्हणून समजा. आईवडिलांना त्रास देऊन गणपती स्थापनेचा देखावा हा आपणास निश्चितपणे कोपाचा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण श्री गणेश देवता हीच मातृपितृ सेवाधारी देवता आहे. आता तुम्ही मातृपितृ सेवा केली म्हणजे ती गणेशाला आवडेल आणि गणेश तुमच्यावर प्रसन्न होईल. श्री गणेशांना समजून घ्यायचे असल्यास आपणास त्यांचे सर्वप्रथमचे कर्तव्य हे समजून घ्यायला हवे. मातापिता सेवेचे हे त्यांचे कर्तव्य आहे. 33 कोटी देवी देवतापैकी एकही देवी देवतांची निवड त्यांनी गणेशांनी त्यावेळेला केलेली नाही, हे लक्षात आपण घ्यायला हवे आणि हे बघायलाही हवे. कार्तिक स्वामी शंकर पार्वतीचे मोठे पुत्र होते, पण मातापितापासून तू दूर गेले आणि जगभरात मर्यादितच झाले. आज आपण पाहिलं तर गावगाव गणपतीचे मंदिर आहे,
फार थोड्या ठिकाणी तुम्हाला कार्तिक स्वामीचे मंदिर पाहायला मिळते. जिल्ह्यातून आपण जर वर्गवारी केलं तर 5, 7, 8, 10 मग कार्तिक स्वामीचे मंदिर दिसेल, पण मोजता येणार नाही अशी गणपतीची मंदिर आहे. एकाच गावात अनेक ठिकाणी गणपतीची मंदिर आहे. घराघरात तुम्हाला पाहिलं तर गणपतीची मूर्ती आहे. देवघरातसुद्धा कार्तिक स्वामीची मूर्ती कुठेही दिसत नाही. कारण जे गणपतींनी मातापित्याला महत्त्व दिलं हेच लक्षात घेतलं आपण पाहिजे. असं असताना कार्तिक स्वामी नसतात म्हणून मातापिता सेवा आपली असेल तरच आपल्याला गणेश आराधना पूजन सफल होईल, अन्यथा तुमचं सर्व पूजन व्यर्थ जाईल. या वर्षी 11 दिवसाचा गणपती आहे. आपण तिसरं व्याख्यान, तिसरा भाग आपण वेगळ्या गणपतीचाच घेणार आहोत. आपण ते बघूया. आणि असं असताना तुम्हाला काही यंत्रसिद्धी माझ्याकडून हवी असेल ते सर्वव्यापी सर्वसिद्धी आहे. सर्व निवारण, संकट निवारण करणं आहे. लक्ष्मी प्राप्तीचा योग पण त्याच्यात आहे. सुखदुःखाचे प्रश्न पण त्याच्यात आहे. आपल्या मनोइच्छा पूर्ण करण्याचं पण त्याच्यात आयोजन आहे. आता या ठिकाणी आपल्याला श्रद्धा असेल तरच ती मागवावी, अन्यथा मागवू नये. काच फ्रेम करावी लागेल आणि काच फ्रेम केल्यावर ते आपल्याला सर्वांना दिसेल अशी लावायची. कोपऱ्यात लावायची नाही, देवघरात मुळीच लावायची नाही. ही ग्रहाधीन असल्याकारणाने ही श्रेष्ठत्व याला आपोआप प्राप्त झालेलं आहे आणि तुम्हाला आम्ही अभिमंत्रित करून देत असल्याने तुम्हाला कुठेही अभिषेक वगैरे करण्याची गरज नाही. फक्त त्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, पुष्पमाळा लावा. कोणत्याही दिशेला लावली तरी चालेल. तुम्ही कार्यालयात लावा, व्यवसायाच्या ठिकाणी लावा, उद्योगाच्या ठिकाणी लावा, कारखानदारीत लावा, तुमच्या अकॅडमीमध्ये लावा, क्लासेसमध्ये लावा, दवाखान्यात लावा. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुमचा उद्योग चालत असेल त्या त्या ठिकाणी लावा. त्याचप्रमाणे घरातसुद्धा लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आम्ही तर तुम्हाला विनामूल्य ही यंत्रसिद्धी देत आहोत. विनामूल्य यंत्रसिद्धी देण्याचं प्रयोजन असं आहे की माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांची इच्छा होती. त्या इच्छेच्या प्रित्यर्थ आम्ही हे तुम्हाला अभिमंत्रित केलेली यंत्रसिद्धी तुम्हाला त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देत आहोत. ज्यांना ही यंत्रसिद्धी मागवायची असेल त्यांनी 5x11चं पाकिट, त्याच्यावर आमचा पत्ता लिहायचा, त्याच्यावर 20 रुपयाची साधी पोस्टाची तिकीट चिटकवायची, ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाकायचं, त्यावर माझा पत्ता लिहायचा आणि ते पाकिट बंद लिफाफा करून तुम्ही स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवायचं. माझ्याकडे तुमचं पाकिट आलं की मी त्याच्यामध्ये यंत्रसिद्धी घालून तुम्हाला रवाना करेल. पण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच हे यंत्रसिद्धी मागवावी. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. 425508 हा पिनकोड नंबर आहे. मोबाईल नंबर पुनश्च ऐकून घ्या. 9850015558 हाच माझा पत्ता आहे. ब्रह्मांड कार्यालयाची कुठेही शाखा नाही. आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्य समापन करूया.